चला, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल तर आपण लेक्चर सुरू करूया। बघा मित्रांनो, सर्वांना जय हिंद, नमस्कार। बघा, कामगार भरती 2026 ची नुकतीच जाहिरात आलेली आहे आणि जाहिरातामध्ये तुम्हाला माहिती आहे की कोणकोणते विषय आहेत स्पर्धा परीक्षेसाठी जे काही महत्त्वपूर्ण विषय आहेत, जसं की बुद्धिमत्ता झालं, जीके जीएस झालं, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, हे सर्व विषय। त्याचबरोबर मित्रांनो, जे काही कामगार विषय कायदे आहे आणि अधिनियम आहे ते पण आहेत। बघा, टेक्निकल जे मार्क आहेत ते 80 मार्काचे 80 मार्क आहेत बघा टेक्निकल साठी। मित्रांनो, जर तुम्हाला कामगार भरतीमध्ये पोस्ट काढायची असेल तर आम्ही तुम्हाला 100% गॅरंटी देऊ की तुमची जी पोस्ट आहे, तुमचं जे स्वप्न आहे ते आम्ही पूर्ण करू। मित्रांनो बघा, कामगार भरतीसाठी आपली एक बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, ज्यामध्ये तुम्हाला कायदे, कामगार विषयक सर्व कायदे तसेच अधिनियम त्या बॅच मध्ये घेतले जाणार आहेत। बघा, आता मित्रांनो, आपण आज ना जीके जीएस या विषयाच्या संबंधित आपण जे काही आपल्याला जीके जीएस चे प्रश्न विचारतात, जे की 30 मार्काला विचारले जाते, आपण आज तसेच काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। बघा, सर्वात पहिले आपला जो आजचा पहिला प्रश्न आहे बघा, हा प्रश्न कामगार भरतीला विचारलेला प्रश्न आहे। बघा, पहिला प्रश्न काय आहे तर भारतातील कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त तालुके आहेत? बघा, सर्वात जास्त तालुके विचारले, तुम्हाला माहिती पाहिजे महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत किंवा किती प्रशासकीय विभाग आहेत? तर 1960 ला किती प्रशासकीय विभाग होते? 4 होते। आणि आत्ता म्हणजे आज आहे मित्रांनो 6 प्रशासकीय विभाग। कोणकोणते वाढले तर नाशिक प्रशासकीय विभाग आणि अमरावती प्रशासकीय विभाग, हे 2 विभाग एक्स्ट्रा वाढलेले आहेत 1960 ते आतापर्यंत, लक्षात असू द्या। आता हे जे आता 6 प्रशासकीय विभाग आहे, 6 प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त काय विचारले आपल्याला? तालुके विचारलेला आहे। बघा, आता तुम्हाला प्रशासकीय विभाग जर सांगायचं राहिलं तर सर्वात पहिले प्रशासकीय विभाग सर्वात मोठा क्षेत्रफळाने छत्रपती संभाजीनगर हा जो प्रशासकीय विभाग आहे मित्रांनो, यामध्ये एकूण किती तालुके आहेत? 76 तालुके, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे काय राहणार या प्रश्नाचे योग्य उत्तर राहणार। दुसरं जर बघितलंय मित्रांनो आपण, नागपूर प्रशासकीय विभाग, नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती तर 64 तालुके आहेत, माहिती पाहिजे। त्यानंतर मित्रांनो, जो तिसरा प्रशासकीय विभाग राहणार आहे, ते तिसरा जो प्रशासकीय विभाग राहील तो कोणता राहणार? तर बघा, आता 58 तालुके असणारा, 56 तालुके असणारा, 54 तालुके असणारा माहिती पाहिजे। 58 तालुके जे आहेत मित्रांनो, तो पुणे प्रशासकीय विभागामध्ये आहे। त्यानंतर जो येणार आहे तो येणार मित्रांनो अमरावती प्रशासकीय विभाग, किती आहे तर 56। आणि 5 नंबरला येणार नाशिक प्रशासकीय विभाग, ज्यामध्ये किती आहे 54। आणि सर्वात शेवटी कोकण प्रशासकीय विभाग, कोकण प्रशासकीय विभागामध्ये एकूण 47 + 3 तालुके आहेत। म्हणजे एकूण महाराष्ट्रामध्ये किती तालुके आहेत तर 358 तालुके आहेत, एवढं तुम्हाला लक्षात पाहिजे। 1960 मध्ये किती होते तर 335, 38 तालुके, 35 करा, 335 तालुके होते, माहिती पाहिजे आपल्याला। बघा, इथं हा प्रश्न विचारलेला आहे, कामगार भरतीला विचारला गेलेला प्रश्न आहे मित्रांनो। चला, पुढचा प्रश्न पाहूया। बघा, पुढचा प्रश्न दिलेला आहे माहितीचा अधिकार। जो माहितीचा अधिकार अधिनियम आहे 2005 मधील कोणत्या कलमामध्ये माहिती याची काय दिलेली आहे? व्याख्या देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती पाहिजे, जे काही RTI कायदा आहे 2005 मध्ये लागू झालेला कायदा आहे, यामध्ये कलम 2, कोणती कलम 2 मध्ये काय सांगितलेलं आहे की माहितीची व्याख्या ही कलम 2 मध्ये सांगण्यात आलेली आहे। कलम 3 मध्ये माहिती मिळवण्याचा अधिकार, कलम 3 मध्ये काय सांगितलेलं आहे तर माहिती मिळविण्याचा अधिकार, हे कलम 3 मध्ये सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो, लक्षात असू द्या बरं का। आता कलम 4 मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? माईकची वायर जे आहे ना अटकत आहे। हा, कलम 4 मध्ये काय सांगितलेलं आहे? जे काही सार्वजनिक प्राधिकरणे आहेत त्याची कर्तव्य, जे काही सार्वजनिक प्राधिकरण आहेत, प्राधिकरणे यांचे काय दिलेले आहे आपल्याला? कर्तव्य। म्हणजे जे काही सार्वजनिक प्राधिकरण आहे त्यांनी
कोणतीच माहिती गोपनीय न ठेवता सर्व लोकांसाठी काय सार्वजनिक करावी असं सांगण्यात आलेलं आहे. कलम 6 मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, कलम 6 माहिती मागणीचा अर्ज प्रक्रिया, जे काही अर्ज करण्याची प्रक्रिया आहे, अर्ज करण्याची प्रक्रिया ही कुठं सांगितण्यात आलेली आहे तर कलम 6 मध्ये सांगण्यात आलेली आहे. मित्रांनो एक लक्षात राहू द्या, जो काही RTI कायदा आहे हा कायदा लागू करणारा सर्वात पहिला जो देश आहे तो देश आहे मित्रांनो स्वीडन, लक्षात असू द्या. त्यानंतर भारत हा कितवा देश आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. RTI कायदा लागू करणारा हा भारत कितवा देश आहे, बरोबर. आणि सर्वात महत्वाचं, भारतामध्ये सर्वात पहिले राज्य कोणते आहेत ज्यांनी RTI कायदा लागू केला, तर मित्रांनो लक्षात असू द्या तमिळनाडू आणि गोवा हे 2 राज्य आहेत. 1997 किंवा 1997 ला सर्वात पहिले RTI कायदा लागू करणारे राज्य हे 2 आहेत. महाराष्ट्र कितवा येतो तर महाराष्ट्र 7वा क्रमांक लागतो. महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे तर 7वा क्रमांक आहे, लक्षात असू द्या मित्रांनो. इथं प्रश्न हमखास विचारला जाणार आहे, कामगार भरतीवरचा प्रश्न आहे. चला मित्रांनो दुसरा प्रश्न बघूया. आपला दुसरा प्रश्न आहे बघा, राष्ट्रपतीच्या चौकशीनंतर मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्तांना काढून टाकू शकते. कोण काढून टाकू शकते तर सर्वोच्च न्यायालय. मित्रांनो लक्षात असू द्या, जे काही माहितीचा अधिकार मध्ये जे काही मुख्य माहिती आयुक्त आहे याला हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशी अहवालाची काय असते, आवश्यकता असते. कोण करते तर राष्ट्रपती काय करतो मित्रांनो, लक्षात असू द्या. राष्ट्रपती हा सुप्रीम कोर्टाकडे पाठवतो आणि यांना 2च कारणासाठी, एक गैरवर्तणूक आणि अकार्यक्षमता, या 2च कारणावरून जे काही माहिती आयुक्त यांना हटवू शकल्या जाते, एवढं लक्षात असू द्या. आता पंतप्रधान काय आहे तर पंतप्रधान यांच्या नियुक्तीमध्ये भूमिका असते पण हटवण्यामध्ये नसते. संसद जे आहे, संसद भेट अधिकार नाही, संसदेचा पण यामध्ये काय अधिकार नाही. हा नियुक्ती करू शकतो, हटवण्यामध्ये नाही. मंत्रिमंडळाचं तर काही येणारच नाही, बरोबर. मंत्रिमंडळ शिफारस करू शकतात अंतिम प्रक्रियेच्या वेळेस, लक्षात असू द्या. बस एकदम सोपा प्रश्न होता. या प्रश्नाचं उत्तर सर्वोच्च न्यायालय ऑप्शन क्रमांक 4 असेल. बघा पुढचा प्रश्न बघूयात. बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे, अजिंठा वेरूळ लेणी या कोणत्या धार्मिक कला प्रकारासाठी महत्वाचे ठिकाणे आहेत. मित्रांनो अजिंठा आणि वेरूळ लेणी जे की छत्रपती संभाजीनगर मध्ये आहेत, हे जे आहेत दोन्ही लेण्या कशासाठी प्रसिद्ध आहे तर बौद्ध धर्मासाठी प्रसिद्ध आहेत, लक्षात असू द्या. जी काही अजिंठा लेणी आहे, अजिंठा लेणीमध्ये फक्त कोणते स्तंभ आहे तर फक्त बौद्ध धर्माच्या संबंधित आहे. वेरूळ लेणीमध्ये बौद्ध आणि हिंदू दोन्ही येणार, लक्षात असू द्या. वेरूळ बौद्ध लेणी आणि हिंदू लेणी दोन्ही पण आढळणार आहे वेरूळ मध्ये. आपल्याला विचारलंय काय, दोन्ही मिळून सांगितलेलं आहे, तर आन्सर काय राहणार बौद्ध धर्म. चालेल. चला मित्रांनो आवडत असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत. बघा आपल्याला आज 51 प्रश्न घ्यायचे आहेत. बघा आजचा आपला पहिला पुढील प्रश्न आहे. बघा खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम कुठे होतो तर अमरकंटक येथे होतो. मित्रांनो माहिती पाहिजे आपल्याला, अमरकंटक येथे कोणत्या नदीचा उगम होतो. सर्वात पहिले आता ब्रह्मपुत्रा नदी तुम्हाला माहिती आहे कुठं उगम होतो तर कैलाश पर्वत येथे ब्रह्मपुत्रा नदीचं काय होते उगम होते. दुसरा आहे नर्मदा नदी. नर्मदा नदीचा जो उगम आहे तो अमरकंटक कुठे तर MP मध्ये बैतूल जिल्हा, लक्षात असू द्या, तिथे होते. आणि त्यानंतर मित्रांनो यमुना नदीचा उगम कुठे होतो तर यमुनोत्री येथे. कुठे यमुनोत्री येथे यमुना नदीचा उगम होतो. आणि कावेरी नदीचा उगम कुठे होतो तर ब्रह्मगिरी टेकड्या म्हणजे कर्नाटक मध्ये कुठं ब्रह्मगिरी टेकड्या इथे काय होते तर कावेरी नदीचा उगम होतो. आपल्याला विचारलंय काय कोणत्या नदीचा तर अमरकंटक येथे कोणाचं तर नर्मदा नदी. या नदीचं हे काय राहणार, या प्रश्नाचं उत्तर राहणार. मित्रांनो नर्मदा नदीबद्दल एक महत्वाची गोष्ट लक्षात असू द्या. नर्मदा नदी जी आहे ही पश्चिम वाहिनी नदी आहे. ब्रह्मपुत्रा यमुना कावेरी या सर्व नद्या कोणत्या आहेत तर पूर्व वाहिनी आहे. नर्मदा नदी ही खचदरीतून पण वाहते मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय आहे तर खालीलपैकी कोण डिप्रेस क्लासेस मिशन आणि मुरळी प्रतिबंध सभेची स्थापना कोणी केलेली आहे. जे काही डिप्रेस क्लासेस मिशन आहे 1906 मध्ये किंवा 1906 मध्ये कोणी केलेली आहे डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली.
का केले तर जे काही गोरगरीब आहे त्यांना कामासाठी आणि त्यांना भारतासाठी कार्य करण्यासाठी, त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी काय केले तर डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केलेली आहे. चला पुढचा प्रश्न बघा, दम्याचे मुख्य कारण काय आहे मित्रांनो? दमा जो हा रोग आहे, दमा रोग हा कशामुळे होतो? जल प्रदूषणमुळे होतो, ध्वनी प्रदूषणमुळे, वायू प्रदूषण की मृदा प्रदूषण? आता माहिती आहे दमा जो हा रोग आहे कशामुळे होणार आहे तर वायू प्रदूषणमुळे होणार आहे. ऑप्शन क्रमांक कोणता तर ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं काय राहणार? योग्य उत्तर राहणार. जल प्रदूषणामुळे कोणता रोग होतो तर जे काही पोट विकार असतात, पोटाचे विकार असतात, हे पोटाचे सर्व विकार कशामुळे होते तर जल प्रदूषणमुळे होते. बरोबर का? समजत असेल तर लाईक करा मित्रांनो. ध्वनी प्रदूषण, मानसिक ताण, ध्वनी प्रदूषणामुळे कोणता रोग तर मानसिक ताण हे ध्वनी प्रदूषणामुळे होते, लक्षात असू द्या. वायू प्रदूषण माहिती आहे तुम्हाला, वायू प्रदूषण दमाचे मुख्य कारण आहे. आणि मृदा प्रदूषण, शेतीवर परिणाम, मृदामुळे काय होते तर शेतीवर परिणाम होतात, लक्षात असू द्या. बघा अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारतात, एकदम नॉर्मल प्रश्न आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे थॉमस कप 2026 मध्ये भारताने कोणत्या संघाला पराभूत केले? नुकतेच हे थॉमस कप झालेला आहे मित्रांनो. थॉमस कप मध्ये भारताने कोणाचा पराभव केला तर चायनीज तैपेई या संघाचा पराभव केलेला आहे. आणि उपांत्य फेरीत भारताचं काय झालंय? पराभूत केलंय कोणी तर फ्रान्सने केलेला आहे, एवढं लक्षात असू द्या मित्रांनो. चालेल. चला पुढचा प्रश्न, हा प्रश्न चालू घडामोडीच्या संदर्भात होता. पुढचा प्रश्न बघा, नागरिकत्व सुधारणा 2026 मध्ये कोणत्या मंत्रालयाने अधिसूचना केलेले आहे तर मित्रांनो जे काही नागरिकत्व सुधारणा विधेयक आहे जो केव्हा 2026 मध्ये, लक्षात असू द्या. कोणत्या मंत्रालयाने तर मित्रांनो गृह मंत्रालय, लक्षात असू द्या. या पहिले नागरिकत्व सुधारणा अधिनियम कोणता होता तर 2019 चा होता. आणि हा जो नागरिकत्व कायदा आहे, हा कायदा सर्वात पहिले 1955 ला लागू करण्यात आलेला आहे. त्याद्वारे नागरिकत्व मिळवणे गमावणे त्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. महत्वाचा प्रश्न आहे बघा. आणि पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा प्रश्न काय दिलाय? बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कोणता? बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या जीवमंडळसाठी राखीव क्षेत्राचा भाग आहे तर मित्रांनो कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर राहणार तुमचा निलगिरी. बरोबर, निलगिरी. बांदीपूर हे जे आहेत कुठे आहे तर रिझर्वेशन कशासाठी आहे? निलगिरीसाठी आहे, लक्षात असू द्या. सुंदरबन कोणत्या राज्यामध्ये येते तर सुंदरबन येणार पश्चिम बंगालमध्ये येते, लक्षात असू द्या. महत्वाचा प्रश्न आहे बरं का. त्यानंतर जे काही पंचमंडी आहे, पंचमंडी MP हे कुठे येणार आहे तर MP. आणि नाकरोच हे जे येणार हे येणार मित्रांनो मेघालय मध्ये, लक्षात असू द्या. महत्वाचा प्रश्न आहे बघा. पुढचा प्रश्न आहे आपला. पुढचा प्रश्न, भारतात तिरंगा निर्मितीचे मुख्य केंद्र कोणते शहर आहे तर लक्षात असू द्या म्हैसूर या शहर मध्ये जे काही ध्वज आहे, भारतीय ध्वज अधिकृतपणे उत्पादन कर्नाटकातील कुठे? कर्नाटक मधील, लक्षात असू द्या हुबळी या ठिकाणी, हुबळी या ठिकाणी परिसरात आणि बँगलोरशी संबंधित आहे, लक्षात राहू द्या. म्हैसूरच्या संबंधित संस्था आहे. चालेल. पुढे बघा, दिल्ली ही काय आहे तर दिल्ली ही भारताची काय आहे तर राजधानी आहे. इथे राष्ट्रध्वजाचे उत्पन्न होते का? नाही होत, उत्पादन केल्या जात नाही. मुंबई जे आहे, मुंबई हे भारताचे काय औद्योगिक शहर आहे पण राष्ट्रीय ध्वज तिथे निर्मित केला जात नाही. चेन्नईचा यासोबत काही संबंध नाही, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघा, रोहित जैन यांनी कोणत्या पदावर नियुक्ती झालेली आहे रिसेंट मध्ये? आता रिसेंटचा प्रश्न आहे. रोहित जैन यांची कशासाठी तर RBI गव्हर्नर म्हणून काय करण्यात आलेली आहे? रोहित जैनची या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो. स्पर्धा परीक्षेमध्ये चालू घडामोडीवर आधारित हा प्रश्न आहे आणि या प्रश्नावर कंपल्सरी चालू घडामोडीवर एक तरी प्रश्न नियुक्तीवर विचारल्या जाते मित्रांनो, लक्षात असू द्या. चालेल. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने SNDT महिला विद्यापीठाची स्थापना केले तर मित्रांनो SNDT म्हणजे श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरे वुमेन्स युनिव्हर्सिटी महिला विद्यापीठ आहे मित्रांनो.
या महिला विद्यापीठाची स्थापना धोंडो केशव कर्वे यांनी केलेली आहे, तर लक्षात असू द्या. चालेल. चला पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, ज्या प्राण्याच्या शरीराच्या मध्य अक्षातून जाणाऱ्या कोणत्याही प्रतलनातून म्हणजे प्लेन मधून दोन समान भाग पडतात अशा सममितीला काय म्हणतात? मित्रांनो, जी काही सममिती आहे, सममिती विज्ञानाचा प्रश्न आहे. सममिती तीन प्रकारची राहते. एक राहते असममितीय, दुसरं राहणार मित्रांनो अरीय, किंवा यालाच काय म्हणणार दुसरं नाव आपण त्रिज्यीय सममिती, आणि शेवटी राहणार मित्रांनो द्विपार्श्व सममिती. काय? द्विपार्श्व सममिती. आता आपल्याला असममिती म्हणजे काय? असममिती म्हणजे असा एक जीव जसा हा स्पॉन्जिया, याला या मध्यबिंदूतून कट जर केले तर दोन समान भागामध्ये याचं काय शरीर विभाजित होत नाही, म्हणजे हे काय झालं असममितीय. अरीय म्हणजे त्रिज्यीय म्हणजे स्टारफिश सारखं हा मध्यबिंदू आहे, मध्यबिंदूतून कुठून जरी कट जरी केलंय तुम्ही तरी हा मध्यबिंदूतून कट जर केले दोन समान भाग होतात. इथून जरी केले तरी दोन समान भाग होतात, इथून जरी केले तरी दोन समान भाग होतात. म्हणजे हे कोणते आहे तर अरीय सममिती. आणि द्विपार्श्व म्हणजे कोणते तर ज्या जीवाचे शरीर कितीमध्ये दोन भागामध्ये समान विभाजित होतात, दोन भागामध्ये समान विभाजित होतात. अशा पद्धतीने बघा, दोन भागामध्ये समान विभाजित होतात त्याला काय म्हणणार आपण द्विपार्श्व सममिती. बघा, दोन भागात समान विभाजन, हा भाग वेगळा हा भाग वेगळा, दोन समान भागात विभाजित होतात त्याला काय म्हणणार द्विपार्श्व सममिती. मध्य अक्षातून म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय राहणार आपलं द्विपार्श्व सममिती. ऑप्शन क्रमांक सी हे या प्रश्नाचं काय राहणार आहे तर योग्य उत्तर राहणार आहे. पुढे बघा, नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे तर मित्रांनो नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे तर मुंबईला. 1982 साली 1 जुलै 1982 साली नाबार्डची स्थापना करण्यात आली. कुठे करण्यात आली तर लक्षात असू द्या मुंबई या ठिकाणी नाबार्डची काय करण्यात आलेली आहे तर स्थापना करण्यात आलेली आहे. नाबार्ड म्हणजे काय तर मित्रांनो लक्षात असू द्या, नाबार्ड तुम्हाला विचारू शकतात नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. काय नाबार्ड म्हणजे काय तर नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट नाव लक्षात असू द्या. रुरल डेव्हलपमेंट हे याचं पूर्ण नाव आहे मित्रांनो. सुरत जे आहे, सुरत हे गुजरात मधील एक महत्वाचे ठिकाण आहे. बँगलोर जे आहे एक IT पार्क आहे मित्रांनो, बँगलोरला खूप मोठं. आणि लखनौ जे आहे हे उत्तर प्रदेशची काय आहे तर राजधानी आहे, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती संस्था भारतात चलन जारी करू शकते. मित्रांनो भारतामध्ये चलन जारी करण्याचं फक्त दोन लक्षात असू द्या. एक तर RBI हे भारतामध्ये चलन जारी करू शकते, नाहीतर भारत सरकार, या दोघांद्वारा भारतामध्ये चलन जारी केल्या जाते. मित्रांनो भारतात नोटा जारी करते कोण करते तर RBI, लक्षात असू द्या. RBI काय करते तर RBI 1 रुपयापेक्षा जास्त म्हणजे नोटा जारी करण्याचं जे काही कार्य आहे ते कोण करते RBI. आणि या 1 रुपयापेक्षा जास्त जे नोटा असतात यावर सही कोणाची राहते तर RBIच्या गव्हर्नरची यावर काय राहते सही राहते. आणि भारत सरकार 1 रुपयाचा जे काही काय म्हणतात 1 रुपयाचा सिक्काच म्हणणार ना, नाणी, 1 रुपयाची नाणी आणि 1 रुपयाची नोट हे कोण तयार करते तर भारत सरकार. आणि भारत सरकार या 1 रुपयाच्या नोट किंवा नाणीवर कोणाचं तर भारताच्या अर्थमंत्रीची काय राहते तर सही राहते मित्रांनो, लक्षात असू द्या. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे भारतीय रिझर्व्ह बँक आणि भारत सरकार. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं काय राहणार योग्य उत्तर राहणार आहे. बघा चला पुढचा प्रश्न आहे, भारतीय नागरिकत्व किती मार्गाने मिळू शकते. आताच बघितलंय आपण नागरिकत्व कायदा 1955 नुसार नागरिकत्व मिळवण्याचे किती 5 मार्ग सांगण्यात आलेले आहे मित्रांनो. किती 5 मार्ग. ते मार्ग कोणते इथं आपल्याला प्रश्न विचारतात. खालीलपैकी
कोणत्या मार्गाने नागरिकत्व मिळू शकते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? आपलं 5 हे काय राहणार? योग्य उत्तर राहणार. आता तुम्हाला हे 5 मार्ग माहिती पाहिजे. सर्वात पहिले जन्माने, कशाने? सर्वात पहिले जन्माने, दुसरा वंशाने, बघा सर्वात पहिले जन्माने, वंशाने, नोंदणीने, 2 नंबर कशाने? नोंदणीने, नोंदणीद्वारे, लक्षात असू द्या. आणि त्यानंतर 4 नंबर जे आहे नागरिकीकरणामुळे, कशामुळे? नागरिकीकरणामुळे. आणि 5 नंबर जे आहे हे राहणार प्रदेश विलिनीकरणामुळे, विलिनीकरणामुळे नागरिकत्व आपण काय करू शकतो? प्राप्त करू शकतो, नागरिकत्व मिळू शकतो. हे 5 लक्षात असू द्या. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर प्रश्न ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. बघा पुढे बघा, समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? मित्रांनो, देशातील पहिले राज्य इथं विचारले स्वातंत्र्यानंतर, पण स्वातंत्र्यापूर्वी जर सांगितले तर गोवा येणार आहे. स्वातंत्र्यापूर्वी जर म्हटलंय आपल्याला तर आन्सर राहणार गोवा. आणि स्वातंत्र्यानंतर जर म्हटलंय, जे आता 2024 एप्रिल मध्ये झालेलं आहे, 25 मध्ये, 2025 मध्ये, लक्षात असू द्या करंटच्या रिलेटेड आहे. सर्वात पहिले जे राज्य आहे स्वातंत्र्यानंतर तर ते आहे उत्तराखंड. जे समान नागरी कायदा आहे त्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 44 आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. कलम 44 नुसार समान नागरी कायदा बद्दल सांगण्यात आलेला आहे. चालेल, चला पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न संगणकाच्या हार्ड डिस्कवरील एखाद्या फोल्डरच्या आत असलेल्या फोल्डरला, समजा इथं सांगितलेलं काय आपल्याला, एका फोल्डरच्या आतमध्ये असलेला फोल्डर, जसं आपला हा बाहेरचा फोल्डर आहे संगणक मधील GKGS हा एक फोल्डर आहे. या फोल्डर मध्ये आणि तुम्ही एक दुसरा फोल्डर करणार. काय करणार? दुसरा फोल्डर तुमचा इतिहास, हा तुमचा एक फोल्डर आहे इतिहासाचा. विचारले काय? या इतिहासामध्ये तुम्ही आणि एक फोल्डर करणार समाज सुधारक. चालेल, समाज सुधारक. विचारले काय? संगणकाच्या हार्ड डिस्क वरील एखाद्या फोल्डरच्या आत, हा एखादा फोल्डर म्हणजे हा फोल्डर आहे, या फोल्डरच्या आत हा फोल्डर इतिहासाचा आहे. या फोल्डरला काय म्हणणार? तर मित्रांनो, बाहेरचा जो फोल्डर राहतो याला आपण म्हणणार पॅरेंट फोल्डर. कोणता? पॅरेंट फोल्डर. आणि पॅरेंट फोल्डरच्या आतमध्ये जो फोल्डर राहतो त्याला म्हणतो आपण सब फोल्डर. काय म्हणणार याला तर आपण म्हणणार सब फोल्डर. आणि सब फोल्डरच्या मध्ये जो हा समाज सुधारक आहे याला म्हणणार मित्रांनो आपण बेबी फोल्डर. याला काय म्हणणार? बेबी फोल्डर. नाव लक्षात असू द्या. संगणकावर पण आपल्याला प्रश्न विचारतातच, लक्षात असू द्या. चालेल, बघा अशा पद्धतीने लक्षात असू द्या. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहणार? सब फोल्डर, ऑप्शन क्रमांक 2. बघा पुढचा प्रश्न आहे, दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धात ईस्ट इंडिया कंपनीचे गव्हर्नर जनरल कोण होते? तर मित्रांनो, तुम्हाला माहिती पाहिजे सर्वात पहिला जो युद्ध आहे तो 1700 किती सांगा? 1782 पासून झाले. केव्हापासून झाले? जे मराठ्याचे युद्ध आहेत पहिला जो झाले 1774 ते 1782 दरम्यान हा पहिला मराठा युद्ध झाले. मराठा वर्सेस इंग्रजचा हा प्रथम युद्ध आहे. यावेळेस जे गव्हर्नर जनरल होते ते कोण होते? वॉरेन हेस्टिंग होते. कोण होते? तर वॉरेन हेस्टिंग हे होते. जे दुसरं युद्ध झालं 1803 ते 1805 मध्ये, त्यावेळेस गव्हर्नर कोण होते? तर लॉर्ड वेलेस्ली हे होते. कोण होते? लॉर्ड वेलेस्ली हे त्यावेळेस काय होते? गव्हर्नर जनरल होते. आणि लॉर्ड वेलेस्लीला तैनाती फौज लागू करण्यासाठी यांनी सांगितलेलं होतं. तैनाती फौज आणि पेशवा बाजीरावनी तैनाती फौज लावले. त्यामुळे काय झालं? तर हा युद्ध झालेला आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. आणि राहिले रॉबर्ट क्लाइव्ह प्लासी आणि बक्सारचे जे काही युद्ध झाले ते, आणि पहिले बंगालचे गव्हर्नर कोण? रॉबर्ट क्लाइव्ह, लक्षात असू द्या. आणि हे लॉर्ड कॅनिंग जे आहे, लॉर्ड कॅनिंग हे 1857च्या उठावाच्या वेळेस काय होते? तर भारताचे गव्हर्नर जनरल होते, लक्षात असू द्या. अशा पद्धतीने बघा
पुढचा प्रश्न आहे आजचा आपला, खालीलपैकी भारतातील पहिले रामसर स्थळ कोणते आहे? दिलेल्या पर्यायातून योग्य उत्तर. चला सांगा, फास्ट कमेंट मध्ये सांगा बरं का, काय येईल या प्रश्नाचं उत्तर सांगा. भारताचे सर्वात पहिले कोणता आहे? तर प्रत्येकाला माहिती पाहिजे मित्रांनो, चिल्का तलाव. या चिल्का सरोवर हे भारतातील सर्वात पहिले काय तर रामसर स्थळ आहे. नागर तलाव प्रसिद्ध रामसर स्थळ नाही आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. चालेल. सुंदरबन नंतर समाविष्ट करण्यात आलेलं होतं, पण आपल्याला पहिलं विचारलेलं आहे. तर पहिलं जो राहणार, पहिलं आहे मित्रांनो तुमचं चिल्का तलाव. कोणता? चिल्का तलाव, लक्षात असू द्या. चला पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय आहे? खालीलपैकी कोणता घाट पुणे जिल्ह्यामध्ये नाही? मित्रांनो, पुणे जिल्हा हा पुणे जिल्हा आहे. पुणे जिल्ह्यामध्ये कोणता घाट नाही विचारलेला आहे आपल्याला. चला सर्वात पहिले पुण्यावरून जर तुम्ही नाशिकला जर आले, पुणे ते नाशिक यामध्ये घाट आहे चंदनापुरीचा घाट. कोणता घाट? चंदनापुरीचा घाट पुणे आणि नाशिकच्या दरम्यान आहे. त्यानंतर नाशिक आणि मुंबई इथे एक घाट आहे, खंडाळा घाट म्हणतो किंवा आपण याला काय म्हणणार, बोर घाट येणार. बरोबर. पुणे आणि सातारा यामध्ये एक घाट आहे, या घाटाला म्हणणार खंबाटकी घाट. कोणता घाट? खंबाटकी घाट. पुणे आणि सातारा, पुणे आणि बारामती यांच्या दरम्यान कोणता घाट येणार? तर दिवा घाट येणार आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. बघा आता सांगितलेलं काय नाही म्हटलेलं आहे तुम्हाला, नाही. तर नाशिक कोणता घाट? लळिंग घाट ना. धुळे आणि नाशिकच्या मध्ये हा लळिंग घाट येतो मित्रांनो. कोणता? लळिंग घाट. धुळे आणि नाशिकच्या मध्ये लळिंग घाट येणार आहे. हा जो वरंदा घाट आहे, नाव लक्षात असू द्या, वरंदा घाट महत्वाचा आहे. पुणे आणि माणगाव यामध्ये जो घाट आहे त्या घाटाला म्हणणार मित्रांनो वरंदा घाट. आणि पुणे आणि महाड यामध्ये घाट लागतो. कोणता घाट? तामिनी घाट. कोणता घाट? तामिनी घाट. बघा दिवा घाट. ऑप्शन मध्ये काय? वरंदा घाट पुणे आणि माणगाव, चंदनापुरी पुणे आणि नाशिक, दिवा घाट पुणे आणि बारामती. बघा, आणि तो जो लळिंग घाट आहे, जे की या प्रश्नाच काय राहणार, उत्तर राहणार, ते नाशिक आणि धुळे या दोन जिल्ह्या दरम्यान आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. चालेल. बघा अशा पद्धतीने घाट करा, खूप सोपा आहे बरं का. चालेल. पुढचा प्रश्न बघा. काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण? तर बद्रुद्दीन तय्यबजी. कोण? बद्रुद्दीन तय्यबजी हे काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष आहेत. बरोबर. चालेल. कोण आहे? बद्रुद्दीन तय्यबजी. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे 1885 मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसची काय झाले? स्थापना झाले. कुठे झाली स्थापना? आपल्याला ठिकाण विचारतात. तर मित्रांनो ठिकाण जो आहे तो ठिकाण कोणतं आहे? मुंबई आहे. मित्रांनो हे जे पहिलं अधिवेशन होतं, हे पहिले अधिवेशन कुठं भरवण्यात येणार होतं? तर लक्षात असू द्या, पहिलं अधिवेशन पुणे या ठिकाणी होणार होतं, पण कॉलरा या रोगामुळे हे अधिवेशन कुठं मुंबईला हलवण्यात आलं. त्यावेळेस या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षाचं नाव माहिती पाहिजे. अध्यक्ष होते वँकिमचंद्र बॅनर्जी. हे कोण होते? पहिले अधिवेशनाचे अध्यक्ष होते. दुसरं अधिवेशन झाले मित्रांनो कुठे? तर दुसरं अधिवेशन झाले कलकत्त्याला 1886 रोजी दुसरं अधिवेशन झाले. आणि कुठे झाले? कोलकाता या ठिकाणी हे दुसरं अधिवेशन झाले. या दुसऱ्या अधिवेशनाचे जे अध्यक्ष होते ते अध्यक्ष होते मित्रांनो पहिले फारसी दादाभाई नौरोजी. हे कोण होते? तर पहिले अध्यक्ष होते पहिले पारशी अध्यक्ष दादाभाई नौरोजी. त्यानंतर 1887 मध्ये जे सर्वात पहिले कुठे झाले? हा अधिवेशन झाले कुठं? मद्रासला. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते बद्रुद्दीन तय्यबजी. कोण? तय्यबजी हे या अधिवेशनाचे कोण होते? पहिले अध्यक्ष होते. या अध्यक्ष कोण? तर सर्वात पहिले मुस्लिम समाजाचे अध्यक्ष, लक्षात असू द्या, जॉर्ज वूल. 1888 जे काही अधिवेशन झालं अहमदाबादला,
या अहमदाबाद अधिवेशनाचे कोण होते? तर जॉर्ज यूल हे सर्वात पहिले परकीय अध्यक्ष होते मित्रांनो, लक्षात असू द्या. सर्वात पहिले परकीय कोणते? सर्वात पहिले अध्यक्ष, पहिले पारशी, पहिले मुस्लिम, सर्व माहिती पाहिजे. चालेल. बघा पुढचा प्रश्न आहे आजचा आपला. भारतात प्रोजेक्ट टायगरची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय करायचं आहे, मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. चालेल. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला काय करायचंय, कमेंटमध्ये सांगायचं आहे. टायगर प्रोजेक्टची सुरुवात कधी झाले या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया उद्या पुन्हा याच वेळेला. तोपर्यंत सर्वांना जय हिंद. आणि मित्रांनो जी आपली कामगार विभागाची जी बॅच आहे स्पेशल टेक्निकल सिलेबससाठी 80 मार्क हे कामगार विभागावर विचारले जाणार आहे. त्यासाठी आपली बॅच आहे बघा, फक्त कायद्यासाठी. बघा कामगार विभागाची सर्व कायदे व अधिनियम जर करायचे असेल, जर तुम्हाला 80 पैकी 80 मार्क टेक्निकलचे जर घ्यायचे जर असेल कामगार विभागात, तर बॅच जॉईन करा मित्रांनो. चालेल. भेटूया पुन्हा. तोपर्यंत सर्वांना जय हिंद.